नमस्कार. जीवन आणि अध्यात्म मालिकेतील 12व्या भागात तुमचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण ध्येय निश्चित केलं, मोक्ष आणि आनंद. पण हे ध्येय स्वतःच्या प्रयत्नांनी गाठणं, विशेषतः जेव्हा आपल्याला मूळ संकल्पनाच माहीत नसतात, तेव्हा अत्यंत कठीण होतं. इथेच आपल्याला गुरुची गरज भासते. गुरु म्हणजे काय? सामान्य भाषेत गुरु म्हणजे शिकवणारा शिक्षक. पण अध्यात्मशास्त्रात गुरु या शब्दाचा अर्थ खूप खोल आहे. गुरु म्हणजे तो जो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून आत्मज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं आहे गुरुतत्व. गुरु हे केवळ एक व्यक्ती नसतात, ते एक प्रवाह किंवा वाहक असतात. गुरुतत्व हे श्री गुरु परंपरेतून सतत वाहत आलेलं दैवी ज्ञान आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला गुरु मानतो, तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या ज्ञानाला, अनुभवाला आणि त्या ज्ञान परंपरेला शरण जातो. हा अनुग्रह किंवा दीक्षा मिळवण्याचं माध्यम असतो. दीक्षा म्हणजे दीर्घकाळ चाललेल्या बंधनाची समाप्ती आणि ज्ञानाचा आरंभ. गुरु शिष्याच्या सूक्ष्म शरीरात विशिष्ट ऊर्जा संक्रमित करतो, त्यामुळे साधकाची गती अचानक वाढते आध्यात्मिक उन्नतीच्या वाटेवर. मग गुरुशिवाय मोक्ष शक्य नाही का? अध्यात्म सांगतं की जेव्हा साधक अत्यंत गोंधळलेला असतो, जेव्हा ज्ञान, भक्ती, कर्म किंवा योग यापैकी कोणताही मार्ग एकट्याने साधताना तो भटकतो, तेव्हा त्याला मार्गदर्शक हवा असतो. ज्याप्रमाणे समुद्रात जहाजाला दीपस्तंभाची गरज असते, त्याचप्रमाणे संसार समुद्रात योग्य दिशा दाखवण्यासाठी गुरुची गरज असते. गुरु केवळ ज्ञान देत नाही, तर तो आपल्या चुका सुधारतो आणि आपल्याला गुरु शिष्य परंपरेच्या सुरक्षित छायेखाली ठेवतो. आपण पुढील भागात पाहूया गुरु कसा ओळखावा, कारण या प्रवासातील ही सर्वात महत्त्वाची आणि धोकादायक पायरी आहे. धन्यवाद.